श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, पर्यावरणपूरक आहार याविषयी सृष्टीज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो, याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं. आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरड धान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा. गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो, यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं. आपल्याकडे मराठीत त्यांना भरडधान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे. आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत. जर वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसचे हे प्रकार आहे हा. आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही, स्थानिक धान्य आहेत. जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा. त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे. नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत, अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते. पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे. अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही, आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे. आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे. जिभेला मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातोय. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात, जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली, तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही. अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाहीत तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य, त्याची खिचडी, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ, म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्या ऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवलं आहे, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत. म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही, तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे. श्रोतेहो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.